7, 8, 9 वर्षाचे शिवाजीराजे आहेत. मासाहेब जिजाऊ बंगळूरला शिवाजीराजांना घेऊन गेल्यात. संस्कार कसा करायचा असतो बघा. पित्याच्या शहाजीराजांच्या सानिध्यात काही दिवस राहतायत आणि मासाहेब जिजाऊ त्या लहान शुभांना काय सांगतायत? शुभाराजे, या बंगळूरच्या मातीत जिथे आपण उभे आहोत, या बंगळूरमध्ये एकेकाळी एक फार मोठं 247 वर्ष नांदलेलं साम्राज्य होतं. या बंगळूरच्या मातीत विजयनगरचं साम्राज्य होतं. इथं कुत्रा सुद्धा उपाशी मरत नसायचा. गुण्या गोविंदानं कसं नांदावं या राज्यात आल्यानंतर कळायचं. सोन्याचा धूर निघावा तो काय असतो या विजयनगरच्या राज्यात आल्यानंतर वाटायचं. लोक इतकी समाधानानं राहायची, लोकांच्या चेहऱ्यावर हसू असायचं आणि त्या लहान शिवाजीराजांना वाटायचं, अरे राज्य असावं कसं तर या विजयनगरच्या साम्राज्यासारखं. शिवराय स्वप्न रंगवायचं, अरे राज्य इतकं सुंदर असलं पाहिजे, कुत्रा सुद्धा उपाशी मरत नाही. काय राज्य आहे, काय राज्याचं वैभव आहे. आणि सकाळच्या वेळेला शिवाजीराजे उठले की मासाहेब जिजाऊंनी त्यांना हाताला पकडायचं नाही, एका उंच टेकडीवरती घेऊन जायचं. उंच टेकडीवर शिवाजीराजांना लहान वयातल्या मासाहेब जिजाऊंनी घेऊन जायचं आणि विचारायचं, शुभाराजे या टेकडीवरून आता समोर तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं पाहू. तसे शिवाजीराजे म्हणायचे, मासाहेब समोर तर आम्हाला कोल्या कुत्र्यांचं श्वापदांचं राज्य दिसतंय, विदीर्ण वाड्या वस्त्या दिसतायत, जळालेली घरं दिसतायत, भग्नावशेष सगळं दिसतंय. तशा मासाहेब जिजाऊ शिवाजीराजांच्या डोळ्यात पाहायच्या आणि आपल्या लेकराला सांगायच्या की शुभाराजे, काल संध्याकाळी रात्रभर मी तुम्हाला ज्या विजयनगरच्या वैभवाच्या कथा सांगत होते, सुंदरतेच्या गोष्टी सांगत होते, शुभाराजे हेच ते एकेकाळचं विजयनगरचं साम्राज्य आहे. या मातीत आलेल्या या परकीयांनी यवनांनी ही अवस्था या मातीची विजयनगरच्या करून टाकली आहे, ही अवस्था या मातीची करून टाकली आहे. तसे शिवाजीराजांच्या डोळ्यात अश्रू यायचे. लहान लेकरू आहे, पायाखाली बघायचे आणि त्यानं माती उकरायचे, लेकराला ताडायच्या मासाहेब जिजाऊ आणि शुभांच्या डोळ्यात पाहायचे. आणि त्यावेळी शिवाजीराजांना म्हणायच्या, शुभाराजे आमच्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा हेच वैभव आहे, पण आमच्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा आलेल्या परकीय आक्रमकांनी हीच अवस्था आमच्या महाराष्ट्राच्या मातीची करायची ठरवलंय. आता आमच्या मातीतल्या लोकांचंही काही खरं नाही, हेच वैभव आमचं गतवैभव आम्हाला पुन्हा कुणी प्राप्त करून देणार नाही. शुभाराजे आता खंत आहे, कोण जाईल त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, कोण घेईल हातामध्ये तलवार, कोण लोकांना आवाज देईल, बोलवेल आमचं तुमचं राज्य उभा करायला आम्ही इथं खंबीर आहेत, कोण त्या लोकांना धीर देईल, कोण त्या यवनांचा बिमोड करेल. तसे शिवाजीराजांच्या हाताच्या मुठी वळायच्या, डोळ्यात रक्त संचरायचं, छातीतला श्वास फुलायचा आणि अभिमानानं त्या 8-9 वर्षाचं लेकरू आपल्या आईला सांगायचं की मा साहेब मी ऐके, मी शुभाराजे जाईल त्या महाराष्ट्राच्या मातीत, हातात घेईल तलवार आणि स्वतःचं राज्य या महाराष्ट्राच्या मातीत उभा केल्याशिवाय राहणार नाही. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या वरती दिलाय. ही स्वप्न दाखवावी लागतात लेकरांना.